ब्रेकअपची गोष्ट. आदी आणि माही यांची जोडी खूप सुंदर होती. कॉलेजमध्ये त्यांची भेट झाली होती. ही जोडी सर्वांना आदर्श वाटायची. माही खूप हसरी आणि बडबडी होती, तर आदी समजूतदार होता. त्यांचे विचार भले वेगळे असले तरी त्यांच्यातील नातं वेगळंच होतं. सुरुवातीला सगळं चांगलं चाललं होतं. दोघंही एकमेकांवर भरभरून प्रेम करत होते. माही आदीसाठी त्याच्या वाचनालयात जाण्याची सवय लावून घेतली होती, तर आदी माहीसाठी तिच्या आवडीचं गाणं शिकायचा प्रयत्न करायचा. पण हळूहळू परिस्थिती बदलत गेली. माहीला करिअरमध्ये पुढे जायचं होतं. तिचा फोकस तिच्या स्वप्नावर होता, तर आधीला तिला वेळ द्यायला टाईम नव्हता. दोघांचं स्वप्न वेगळे होऊ लागले होते. एकमेकांच्या गरजा समजून घेताना दोघंही कमी पडत होते. या गोष्टीमुळे त्यांच्यात भांडणं होऊ लागली. आधीला वाटायचं माही बदलली आहे, तर माहीला आधी तिच्या स्वप्नांना समजून घेत नाही असं वाटायचं. एक दिवस त्यांनी शांतपणे एकमेकांशी बोलायचं ठरवलं. त्या गोष्टीला दोघांनाही मान्य केलं की त्यांचं नातं आता पूर्वीसारखं राहिलं नाही. दोघांनाही एकमेकांवर प्रेम होतं, पण त्यांचं पुढचं आयुष्य वेगवेगळं होतं. शेवटी त्यांनी नातं संपवायचं ठरवलं. ब्रेकअप झाल्यानंतर काही दिवस दोघांनाही खूप वाईट वाटलं, पण हळूहळू त्यांनी परिस्थिती स्वीकारली. माही तिच्या स्वप्नांचा पाठपुरावा करत राहिली आणि आधीने स्वतःला नवीन गोष्टी करण्यात गुंतवलं. कधीकधी दोघं मागे वळून त्या आठवणींना आठवतात. आयुष्यात आलेल्या त्या टप्प्यानं त्यांना शिकवलं की कधीकधी नातं संपवणं हीच पुढे जाण्यासाठी योग्य गोष्ट असते.